हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात सगळे? खूप दिवसानंतर एक छान असा व्लॉग तयार करायला घेतलेला आहे। आज एक छान असा व्हिडिओ धनश्री केक्सला सुद्धा पोस्ट केलेला आहे, बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा। तर चला, आता केक तर आहेतच, एक 7-8 आहेत, काही 1-2 ऑर्डर आहेत, काही शिल्लक आहेत 3-4, त्याच्यामुळे एक 7-8च मी बनवणार आहे। आज 6-7 बनवणार आहे। जर शिल्लक असेल तर नाही बनवत आणि नसेल तर बनवते, पण आज आहेत एक 3-4 आहेत, त्याच्यामुळे थोडेसे कमी बनवणार आहे। कसं असतं, रोजच्या रोज फ्रेश बनवले तर बरं पडतं, फार शिळे पण व्हायला नकोत। 2-3 दिवस तर 3-4 दिवस काहीच होत नाही, पण नको जास्त शिळे नको। या पद्धतीने केक बनवलेत, क्रीम बीट करून ठेवली आहे। थोडंसं बाहेर जायचं एक छोटंसं काम आहे, बॅगला वगैरे चेन लावायची आहे आणि त्या घेऊन मला जायचं आहे। त्याच्यामुळे म्हटलं आता अगोदर एक व्हिडिओची छान अशी सुरुवात। मी बाहेर वगैरे शूट करत नाही, कारण इथे कसं खेडं आहे आणि आपण जर कॅमेरा धरून बसलं तर ते आपल्याकडे वेगळं म्हणजे बघतात, असं की बाबा हे नेमकं काय करतायत, असं आशा म्हणजे कसं म्हणतात, क्युरिओसिटी असते त्यांना एक, त्याच्यामुळे ते बघतात। त्यामुळे मग मी नाही बाहेर शूट करत, काय असेल ते मी माझ्या घरातलं शूट करते बऱ्यापैकी। असं 1 किलोची एक ऑर्डर आहे, अर्धा किलोच्या 1-2 ऑर्डर आहेत आणि बाकीचे शॉपसाठी बनवायचे। केक तर बनवणार आहे, शक्यतो क्रम कोट करून ठेवेल आणि मगच जाईल मी बहुतेक। चला, आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेलच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर इथे बघू शकता, हे जे केकचे बेस आहेत तर हे आपले रेडी झालेले आहेत। चॉकलेटचे आहेत आणि स्ट्रॉबेरी, पाइनॲपल, बटरस्कॉच आणि हा एक आहे 1 किलोचा पाइनॲपलचा, ह्याची ऑर्डर आहे आपल्याला, हा बनवायचा आहे। छान अशी डिझाईन बनवणार आहे। तर चला, आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करते। तर फायनली मी आले, बॅगला वगैरे चेन लावून, आणि थोडंसं खराब झाली होती, अगदी न्यूज बॅग होती पण थोडंसं हे झालं होतं आणि दीदीला द्यायला आम्ही काढली, भरली पण नंतर मग ती चेंज केली, कारण ही थोडीशी खराब झाली होती, त्याच्यामुळे ती रिपेअर करून आणली। आणि आतमध्येही त्याच्या थोडंसं होतं, असं छोटी कामं असतात, पण त्याच्या वाचून ती गोष्ट अडून राहते, त्याच्यामुळे मग आणली करून। तर झाली व्यवस्थित। वरचं एक पाऊच होतं, थोडंसं त्याला इथे कुठंतरी उसवलं होतं, बघा इथं ब्लॅक दिसतंय, हे सुद्धा नीट करून आणलं। आणि अशा खूप बारीक सारीक गोष्टी, आणि जेव्हा दीदी असायची ना पहिले, तर दीदीला सांगितलं की ती पटकन हे काम करून आणायची, पण आता जसं मी एकटी आहे तसं आपल्याला स्वतःलाच आपली कामं करायला जावे लागतात। तर चला, आता केक जसल्या तसेच आहेत ते करायचे। तर आता हे केक मगाशी तुम्हाला दाखवले ते अगदी जसल्या तसेच आहेत। आता अगोदर सगळे केक बनवते। केक झाले, त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग घेतले बॉक्स बनवायला। वरद स्कूलमधून आलेला आहे, वरदचा अभ्यास चालू आहे, तो मोठ्याने वाचतोय, माझ्याशी काहीतरी बोलतोय, मला विचारतोय काहीतरी, आणि सध्या त्याची टेस्ट चालू आहे, त्याच्यामुळे त्याचाही मला थोडा अभ्यास बघावा लागतो। खरंच दीदी होती ना तर तेव्हा तीही त्याचं बघायची, अभ्यास वगैरे, थोडंफार त्याला काही अडलं तर मला फारसं टेन्शन नव्हतं, पण आता ती नाही आहे, त्याच्यामुळे मला त्याचाही अभ्यास घ्यावा लागतो। आणि तो आता सध्या 5वीत आहे, CBSCला आहे तो, पोद्दारला। आमच्या इथून साधारणतः 20 किलोमीटर आळेफाटा आहे, तर तिथे तो स्कूलला जातो, डेली बसने जातो। तर या पद्धतीने, आणि त्यानंतर आता मी बॉक्स बनवून घेते। हाफ KGचे 1 किलोचा एक आहे आणि अर्धा किलोचे 5-6 आहेत, तर तो बनवून घेते आणि मग पुन्हा त्याचा थोडा वेळ अभ्यास घ्यायचा आहे। अजून केक पोहोच करायचे आहेत, अजून तुम्हाला केकसुद्धा दाखवायचे राहिलेत। थोडासा आराम केला मी, आणि शक्यतो मी आता सध्या रोज थोडा आराम करते, कारण सकाळी जवळपास मी लवकरच उठते, 5-5:30ला उठल्यापासून जे माझं रुटीन चालू होतं, तर खरंच थोडंफार थकायलाही होतं, असं नाही की म्हणजे अजिबातच नाही, इतकं नाही होत बरं का, पण थोडंफार होतं। जेव्हा असं काही वाटेल ना तर तेव्हा मी थोडा आराम करून घेते। शेवटी आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, आपण फिट राहिलो तर सगळं करू शकू, नाहीतर खरंच काही उपयोग नाही आहे। आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे। तर बॉक्स बनवून घेतले मी, वरदला म्हटलं, वरदही बनवतो पण त्याचा अभ्यास होता, म्हटलं तू अभ्यास कर, तोपर्यंत मी बनवून घेते, मग तुझ्याकडे मी पॅक करून देईल। आणि इथे बसून त्याचं थोडंफार बघतही होते, तो काय करतोय काय नाही, आणि तयारही करत होते बॉक्स। तर
मला असं वाटलं की मध्येच कॅमेरा ऑफ झालाय की काय, तेव्हा पाहत होते मी. आणि ह्या तर जस्ट बॉक्स बनवलेत आणि आता वरदचा अभ्यास चालू आहे. तर वरद आता 5th आहे, 5वीला आहे आणि वरदचा एक्झाम सुरू आहे. म्हणजे कोणती की टेस्ट ना, PT1 म्हणजे पहिली टेस्ट आहे. आणि स्कूल सुरू झाल्याच्या नंतर पहिली टेस्ट असती तर ती आहे. त्याचा अभ्यास चालू आहे, तो वाचत होता. तर बघूयात थोडंसं तो कसं रीडिंग करतोय. तर कोणते किती सब्जेक्ट आहेत त्या, सॉरी किती चॅप्टर आहेत तुला? 2. चल आपण बघूयात कसा वाचतो तो. Material heritage. People living in the earlier times constructed several important buildings with rich architectural and historical value. Some of them continue to exist today and can still be viewed. Such important architectural and historical buildings are known as monuments. Monuments, paintings, sculptures, coins, statues, books, crafts, etc. are considered as material heritage. Monuments. Taj Mahal. The Taj Mahal, located on the banks of river Yamuna in Agra, Uttar Pradesh, is around 400 years old. It is constructed of white marble. It was built by the Mughal Emperor Shah Jahan in the memory of his wife Mumtaz Mahal. Sanchi Stupa. Sanchi Stupa in Madhya Pradesh is known for several Buddhist monuments. These monuments are thousands of years old. The construction of the Sanchi Stupa was initiated. तर वरदला ताजमहल वगैरे आहे. आता EVSचा त्याचा पेपर आहे उद्या आणि आता लाईट गेली आहे त्याच्यामुळे तो वाचत होता. किती वाजले असतील? 6 वाजलेत. अजून केक न्यायचे, जस्ट बॉक्स बनवलेत. केक त्याच्याकडे पॅक करून देताना तुम्हाला डिझाईन दाखवेल. एक ऑर्डरचा आहे आणि बाकीचे शॉपसाठी बनवलेत. 2 ऑर्डरचे आहेत, एकाच नावाचे 2 आहेत. तर ते तुम्हाला दाखवते. एकाचं शूट केलंय, ते येईल आपल्या धनश्री केक्सला. तर चला आता त्याच्याकडे केक पॅक करून देते. तुम्हाला अगोदर केक दाखवते, पण त्याच्या अगोदर त्याचा थोडा अभ्यास. तर नेमकी लाईट गेली आहे. तर इथे मी हे जे केक आहेत ते रेडी केलेत आणि इकडे आहे 1 किलोचा. तर या पद्धतीने. तर आता फार संध्याकाळ झाली आहे आणि जवळपास 8 वाजून गेलेत. मी स्वयंपाक केला आणि जेवणसुद्धा करून घेतलं. छान अशी तांदूळकायची भाजी केली होती. काल आमच्याकडे बाजार होता त्यामुळे, आणि मला फार आवडते. तुम्हाला काहींना माहीतही नसेल, तांदूळ जा किंवा तांदूळ का असं म्हटलं जातं. कांदा, हिरवी मिरची, लसूण घालून करतात आणि खूप छान लागते. भाकरीसोबत तर छान लागते, पण मी चपातीसोबत खाल्ली. खूप भूक लागली होती कारण मी सध्या चहा बंद केला आहे आणि फक्त 2 टाईम जेवते त्यामुळे. आणि म्हटलं चला आता ती भाजी वगैरे तुमच्याशी शेअर करायची होती खरं तर, पण शूट म्हटलं की फार वेळ जातो आणि एवढा वेळ नव्हता माझ्याकडे कारण मला जाम भूक लागली होती. त्याच्यामुळे मी जेवण करून घेतलं आणि आता म्हटलं व्हिडिओचा एंड करावं. कारण कधी कधी असं होतं की शूट करायला घेते आणि ब्लॉग सुरू केला आहे हे माझ्या लक्षात राहत नाही. आणि उद्या आहे गुरुवारपासून आमच्याकडे श्रीपाद श्रीवल्लभ पारायण जे आहे ते सुरू करतोय. ते बरोबर आपल्या आषाढी एकादशीच्या दिवशी संपेल आणि त्या दिवशी आमची सांगता होईल. म्हणजे त्या दिवशी आम्हाला मंदिरात काय म्हणतो आपण, मांदियाळीही करता येईल. मांदियाळी म्हणजे आम्ही आमचे स्वतःचे डबे घेऊन जातो. म्हणजे जे असेल ते नैवेद्याला जे पाहिजे ते सगळे घेऊन जातो आणि तिथे जाऊन सगळे एकत्र जेवतो. एकदम भारी वाटतं. खूप 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 मजा येते. आणि आता एकादशीच्या दिवशी बरोबर म्हणजे बुधवारी एकादशी येते, आषाढी एकादशी, मोठी एकादशी. त्यामुळे मग त्या दिवशी बरोबर सांगता येईल. उद्या सुरू होतं आहे श्रीपाद श्रीवल्लभ पारायण त्याच्यामुळे. आणि खूप छान वाटतं. आणि शक्यतो अशी सेवा असली की आम्ही नाही सोडत. कारण घरात एकटं वाचण्यापेक्षा जेव्हा आपण ग्रुपने सेवा करतो ना, तर त्याचं पुण्य जे आहे ते म्हणतात ना, जेव्हा आपण एकटे घरात सेवा करतो जर त्याचं पुण्य 10 पट मिळत असेल, तर जेव्हा केंद्रात सेवा करतो त्याचं पुण्य आपल्याला 1000 पट मिळतं. त्यामुळे तर या पद्धतीने उद्या आहे पारायण, जाणार आहोत. त्याच्यामुळे चला बघूयात. आता उद्याचा व्हिडिओ तुमच्याशी उद्या शेअर करेन.
चला, हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.